राज्यातील हिंदू मांस विक्रेत्यांसाठी मल्हार सर्टिफिकेट दिलं जाणार आहे। झटका पद्धतीने जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या हिंदू मांस विक्रेत्यांना हे मल्हार सर्टिफिकेट दिलं जाईल। मल्हार सर्टिफिकेशन.com च्या माध्यमातून केवळ हिंदू समाजातील मांस विक्रेत्यांनाच हे सर्टिफिकेट मिळेल। मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी मल्हार सर्टिफिकेटची घोषणा केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलंय। दोन धर्मात तेढ वाढवण्याचाच हा प्रकार असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला। तर तरुणांना रोजगार मिळत असेल तर ते गैर काय असा सवाल शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी केला। इतक्या शांत पद्धतीने सगळं चालू असताना ही आग लावायची गरज काय आहे? ही आग लावायची गरज काय? म्हणजे महाराष्ट्राला आपण जातीय द्वेषाच्या माध्यमातून तिचं विभाजन करतो आहोत हे आपल्या लक्षात येत नाही। आणि मरणार कोण आहे? मरणार जो दिवसाला 200 रुपये कमवतो, जो दिवसाला 500 रुपये कमवतो असा माणूस मरणार आहे। कोणीतरी हलाल म्हणून जर ब्रँड करत असतील आणि त्यांनी जर झटका म्हणून जर काही ब्रँड आणत असतील तर काय चुकीचं आहे? जेव्हा हलाल म्हणून कोणीतरी ब्रँड एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नाही झाली टीका। फक्त नितेश राणे यांनी झटका म्हणून जे एक स्टार्टअप जो नवीन त्यांनी लोकांना सुरू करून देत आहेत मराठी तरुणांना, तर त्याच्यावर टीका कशाला व्हायला पाहिजे? तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती कल्याण मतदारसंघातील 14 गावं नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तेव्हा मुख्यमंत्री होते आणि तेव्हा हा निर्णय घेण्यात आला होता। मात्र वनमंत्री गणेश नाईक यांनी शिंदेंच्या या निर्णयाला तेव्हापासूनच विरोध केला होता आणि ही गावं समाविष्ट केल्यानंतर या गावांच्या विकासासाठी होणाऱ्या खर्चाचा भार नवी मुंबईकरांवरती लादला जाऊ नये अशी भूमिका घेत गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून ही गावं नवी मुंबईतून वगळण्यात यावी अशी विनंती केली आणि या पत्रामुळे ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा नाईक विरुद्ध शिंदे संघर्ष समोर आलाय। सर्व नागरिकांची मागणी आम्हाला नवी मुंबईमध्ये समाविष्ट करावे आणि नाईक साहेबांची सुद्धा पूर्वी तीच मागणी होती। आता ती का मागणी बदलली गेली याचा अभ्यास करावा लागेल। परंतु नाईक साहेबांचं जे काही म्हणणं असतील पालकमंत्री त्यांच्यासोबत बैठक होईल, मंत्र्यांची बैठक होईल आणि त्यामधून निर्णय होईल। ऑलरेडी त्या गावांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने सेवा द्यायला सुरुवात केलेली आहे। त्याकरता वेगळी तरतूद सुद्धा होणार आहे आणि नाईक साहेबांचे काही गैरसमज असतील ते दूर केले जातील। दोन पक्षातला शीतयुद्ध सुरू आहे। दोन पक्षातील एकमेकाच्या वरची कुरघळी सुरू आहे। दोन पक्ष भविष्यात आपसात लढताना सुद्धा तुम्हाला दिसतील आणि म्हणूनच गणेश नाईक सारखा सिनियर नेता त्या ठिकाणी मैदानात उतरवून शिंदेंच्या संघटनेची गोची करायचा मिळेल ती संधी त्यांना अडचणीत आणायचा हा मला वाटतं हे काम ठाणे जिल्ह्यामध्ये आता सुरू झालं आहे।